नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बार्टी पोलीस भरतीसाठी तसेच TRTI पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला या परीक्षेसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणाला ब्रिटिशकालीन भारताचे अंतिम व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले गेले आणि ते नंतर स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड माउंटबॅटन। तर पहा, लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटिशकालीन भारताचे अंतिम व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले गेले आणि नंतर ते पहा स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनलेले आहेत। कोण आहेत तर ते लॉर्ड माउंटबॅटन। प्रश्न क्रमांक दुसरा, भगवान बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, बोधगया। तर भगवान बुद्ध यांना पहा ज्ञानाची प्राप्ती ही बोधगया या ठिकाणी प्राप्त झालेली होती। प्रश्न क्रमांक तिसरा, ययाती या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, वि.स. खांडेकर। तर पहा, वि.एस. खांडेकर हे ययाती या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, बालेवाडी स्टेडियम खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, पुणे। तर पुणे या शहरामध्ये बालेवाडी हे स्टेडियम स्थित आहे। प्रश्न क्रमांक 5, 8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, भारतीय वायुसेना दिवस। तर पहा, 8 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तर तो पहा भारतामध्ये भारतीय वायुसेना हा दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 6, जवाहरलाल नेहरू त्यांचे प्रसिद्ध पुस्तक व डिस्कवरी ऑफ इंडिया कोणत्या किल्ल्यातील तुरुंगात असताना लिहिले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, अहिल्यानगर किल्ला। तर पहा, जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे प्रसिद्ध पुस्तक डिस्कवरी ऑफ इंडिया हे अहिल्यानगर या किल्ल्यातील तुरुंगात असताना त्यांनी लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, सन 1966। तर सन 1966 या वर्षी पहा महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा हा लागू करण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक 8, पद्म पुरस्कार सामान्यतः दरवर्षी कोणत्या प्रसंगी जाहीर केले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, प्रजासत्ताक दिन। तर पहा, जे पद्म पुरस्कार असतात तर ते पहा सामान्यतः दरवर्षी प्रजासत्ताक दिन या प्रसंगी ते जाहीर केले जातात। प्रश्न क्रमांक 9, काझीरंगा राष्ट्रीय पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, आसाम। तर काझीरंगा राष्ट्रीय पार्क हे पहा आसाम या राज्यामध्ये स्थित आहे। प्रश्न क्रमांक 10, इंदिरा गांधी कालव्याचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, हरिकेज बॅरेज पंजाब। तर हरिकेज बॅरेज पंजाब या ठिकाणी इंदिरा गांधी कालव्याचा उगम हा होतो। प्रश्न क्रमांक 11, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, बुलढाणा। तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 12, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची औपचारिक स्थापना कोलकात्यामध्ये कोणत्या तारखेला केली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 1 मे सन 1897। तर पहा, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण या औपचारिक संस्थेची स्थापना कोलकात्यामध्ये केलेली होती। तर कोणत्या तारखेला केलेली होती तर ती 1 मे सन 1897 या तारखेला ती केलेली होती।
प्रश्न क्रमांक 13, जाक्सा ही खालीलपैकी कोणत्या देशाची अंतरिक्ष संस्था आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 जपान. तर जाक्सा ही पहा जपान या देशाची अंतरिक्ष संस्था आहे. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राचा बराच भूभाग हा कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा बेसॉल्ट. तर महाराष्ट्राचा बराच भूभाग हा पहा बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गुवाहाटी. तर गुवाहाटी या भारतीय शहराला पहा ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 16, भारताने हॉकीमध्ये प्रथम ऑलिम्पिक सुवर्णपदक खालीलपैकी कोणत्या वर्षी जिंकलेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सन 1928 ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिक. तर पहा आपल्या भारताने हॉकीमध्ये प्रथम ऑलिम्पिक सुवर्णपदक हे पहा सन 1928 कधी सन 1928 या वर्षी जिंकलेले होते ॲम्स्टरडॅम या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. प्रश्न क्रमांक 17, ड्युरंड कप हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा फुटबॉल. तर ड्युरंड कप हा जो चषक आहे तर ते पहा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 18, अजिंठा लेण्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा वाघोर नदी. तर अजिंठा या ज्या लेण्या आहेत तर ते पहा वाघोर या नदीच्या काठावर ते स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 19, बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 20, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदाराचे वय किती वर्ष असणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 18 वर्ष. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदाराचे वय हे पहा 18 वर्ष किती 18 वर्ष असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रात उगम पावणारी कृष्णा नदी भारतातील कोणत्या राज्यात समुद्राला जाऊन मिळते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश. तर पहा आपल्या महाराष्ट्रात उगम पावणारी जी कृष्णा नदी आहे तर ती पहा भारतातील आंध्र प्रदेश या राज्यात जाऊन ती समुद्राला मिळते. प्रश्न क्रमांक 22, दांडी यात्रा म्हणून ओळखला जाणारा मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सन 1930. तर दांडी यात्रा म्हणून ओळखला जाणारा जो मिठाचा सत्याग्रह आहे तर तो पहा सन 1930 या वर्षी सुरू झालेला होता. प्रश्न क्रमांक 23, भारतात विधानसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 25 वर्ष. तर भारतामध्ये विधानसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय हे पहा 25 वर्ष इतके असावे लागते. प्रश्न क्रमांक 24, बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा. तर पहा बँक हा जो शब्द आहे तर तो पहा बॅकस का आहे बॅकस या लॅटिन शब्दापासून आलेला आहे. प्रश्न क्रमांक 25, भारतातील सर्वात उंच धबधबा कुंचिकत धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कर्नाटक. तर पहा भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे तर तो कुंचिकत हा जो धबधबा आहे तर ते पहा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 26, देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा बिहार. तर देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण हे पहा बिहार या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 27, भारताच्या घटनादुरुस्तीचा अधिकार पुढीलपैकी कोणास आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 कायदेमंडळ. तर पहा आपल्या भारताचे जे संविधान आहे तर त्याचे
घटनादुरुस्तीचा जो अधिकार आहे तर तो पहा कायदेमंडळ यांना आहे. प्रश्न क्रमांक 28. कृष्णा व वेण्णा या दोन नद्याचा संगम सातारा जिल्ह्यात कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा माहुली. तर कृष्णा व वेण्णा या दोन नद्याचा संगम हा पहा सातारा जिल्ह्यातील माहुली या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 29. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य केव्हा समाविष्ट करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1976. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत कर्तव्य आहेत तर ते पहा संविधानामध्ये सन 1976 कधी सन 1976 या वर्षी समाविष्ट करण्यात आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पेच व्याघ्र प्रकल्प आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा नागपूर. तर महाराष्ट्रातील पहा नागपूर या जिल्ह्यामध्ये पेच व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 31. शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळागड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा कोल्हापूर. तर शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळा हा जो गड आहे तर ते पहा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 32. भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग कोणत्या भारतीय राज्यापासून सुरू होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मणिपूर. तर भारत म्यानमार थायलंड हा त्रिपक्षीय महामार्ग पहा मणिपूर या भारतीय राज्यापासून सुरू होतो. प्रश्न क्रमांक 33. नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी. तर नाथसागर हे जे धरण आहे तर ते पहा गोदावरी या नदीवर बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 34. दृश्यमान वर्णपाटीतील खालीलपैकी कोणता प्रकाशाचा प्राथमिक रंग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पिवळा. तर दृश्यमान वर्णपाटीतील पहा पिवळा हा प्रकाशाचा प्राथमिक रंग नाही. प्रश्न क्रमांक 35. भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये किती याद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 3. तर भारतीय संविधानाच्या पहा 7व्या अनुसूचीमध्ये एकूण 3 याद्या आहेत.